Jesus is Lord Ministries, building relationship with God. So, we must learn to practice the word. आम्ही वचनाचा सराव करण्याचा हे केले पाहिजे, अनुभव केला पाहिजे. What the word of God says. जे देवाचे वचन म्हणत आहे, Start believing विश्वास करायला सुरू करा and start living. आणि त्या अनुसार जगायला सुरू करा. That is called walking in the Spirit. आणि ह्याला आपण म्हणत आहे आत्मामध्ये चालणे Living a faith life. आणि विश्वासाचे जीवन जगणे. And when you live this faith life, आणि जेव्हा तुम्ही हा विश्वासाचे जीवन जगत आहे, you're well pleasing to God. तुम्ही देवाला अति प्रसन्न करणारे आहात. Amen. आमेन. It comes with practice. आणि हे फक्त सरावाने येत आहे. And practice makes a man perfect. आणि सराव एक मनुष्याला परिपूर्ण बनवतो. So learn to practice. म्हणून वचनाचा सराव करायचा शिका. Living the word of God. देवाचे वचन जगायला शिका. We all know how to live the sense way. आणि इंद्रियाच्या अनुसार कसं जगणे हे आपल्याला ठाऊक आहे. We know it. आपल्याला माहिती आहे. So we start living by senses. म्हणून आपण आपल्या इंद्रियाने जगायला सुरू करतो. We know it. आम्हाला ते ठाऊक आहे. But now after we become born again, पण आता आमचा नवीन जन्म झाल्यानंतर we must start practicing living by the word of God. आता आम्ही सराव केला पाहिजे की आम्ही देवाच्या वचन अनुसारच जगणार आहे. Simple example. आणि साधं सोपं उदाहरण, Just now we prayed. आताच आम्ही प्रार्थना केले. We must not pray, Lord, please come. आणि आपण म्हटलं नाही पाहिजे की प्रभू कृपा ये, कृपा करून ये. I want to feel you. आणि मला ते अनुभव घ्यायचा आहे. No. नाही. The Bible says when we gather in His name, even two people gather in His name, He is there. आणि शास्त्र म्हणत आहे की जेव्हा दोन लोक देखील त्याच्या नावात एकत्रित होतो तेव्हा परमेश्वर इथे आहे. Amen. आमेन. So we must believe. म्हणून तुम्ही विश्वास केला पाहिजे. And we must say, आणि तुम्ही म्हटले पाहिजे Father, की पिता, we thank you. आम्ही तुला धन्यवाद देतो You are here. की तुम्ही इथे आहे. Because your word says, कारण तुझ्या वचन असं म्हणत where आहे. 2 or 3 are gathered in my name, कारण जेव्हा दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्रित I होतो, am there in the मी midst तिथे of you. आहे तुमच्यामध्ये. Thank you, Father. धन्यवाद पिता, You are here. तुम्ही इथे आहात. Amen. आमेन. See, once you start practicing this way, आणि एकदा तुम्ही ह्या प्रकारे सराव करण्याच्या शिकले, you will start living by the word of God. मग तुम्ही देवाच्या वचन अनुसार जगायला सुरू करणार. Amen. आमेन. This is one of the reasons we are not walking by faith. आणि हीच एक कारण आहे की आपण विश्वासाने चालत नाही. That's why we say when you see the move of God, we say God is here. म्हणून आपण बोलत आहे की जेव्हा आपण देवाचा हालचाल पाहतो तेव्हा देव इथे आहे. When you feel God's love, जेव्हा तुम्हाला देवाच्या प्रीतीचा अनुभव होतो, I know God loves me. मला माहिती आहे की देव माझ्यावर प्रीती करतो. The next day, आणि दुसऱ्या दिवशी you don't feel God's love. तुम्हाला देवाच्या प्रीतीचा अनुभव होत नाही किंवा भावना होत नाही Oh God, please let me feel your love. की हे परमेश्वरा मला तुझ्या प्रीतीचा अनुभव होऊ दे. See, your feelings go up and down. तुमची जी भावना आहे वर व खाली जाऊ शकतो, But the word of God remains the same पण देवाचे वचन सारखंच राहतो forever. युगानुयुगसाठी. Amen. आमेन. So start trusting the word of God. म्हणून देवाच्या वचनावर भरोसा करायला तुम्ही शिका. It's not wrong आणि चुकीचा नाही. to have feelings of अनुभव love असणे, देवाच्या भावना असणे चुकीचा नाही. or some manifestation of God. किंवा देवाच्या काय प्रयोग निर्देशन असणे काही चुकीचा नाही. Maybe you have goosebumps,
God, you feel God all over you. आणि तुम्हाला वाटत आहे की देव तुमच्यावर पूर्ण आहे, Oh, God was here की देव इथे आहे, because I felt godly कारण मला दैवी असं वाटले presence. आणि देवाच्या दैवी सान्निध्य मला अनुभव झाले म्हणून. Praise God. प्रभूची स्तुती असो. And the next day, आणि दुसऱ्या दिवशी you didn't feel anything. आणि तुम्हाला कुठलाही अनुभव झाले नाही. Praise God. देवाची स्तुती असो. Amen. आमेन. You're mature. तुम्ही प्रौढ आहात. Most of the manifestations are given to those who are still growing in the Lord. आणि खूप जे प्रयोग निर्देशन किंवा सादरीकरण आहे त्या लोकांना दिले जात आहे जे प्रभूमध्ये वाढत आहे. But once you become mature, पण एकदा तुम्ही प्रौढ झाले, you don't trust in your senses or feelings when it comes to God and spiritual things. You trust the Word of God. तुम्ही तुमच्या इंद्रियांवर भावनांवर भरोसा करत नाही ज्या आत्मिक गोष्टींमध्ये येत आहे, पण तुम्ही फक्त देवावर विश्वास करत आहे. Amen. आमेन. So let us practice trusting the Word of God. म्हणून देवाच्या वचनावर भरोसा करणे ह्या गोष्टीचा आपण सराव करूया. Then your walk with God will be consistent. मग तुमच्या जे प्रभू बरोबर चालणे आहे ती अटल असणार. It will never be up and down, high and low. No. आणि ती वर खाली उंच आणि खाली असं नसणार. You'll always know God is with me. आणि तुम्हाला नेहमी असा अनुभव असणार की देव तुमच्या बरोबर आहे. He will never leave me. आणि तो कधीच मला सोडून जाणार He नाही, will never forsake me. माझ्या कधीच त्याग करणार नाही. Amen. आमेन. You'll always be joyful तुम्ही नेहमी आनंदित असणार because God is with me. कारण देव माझ्या बरोबर आहे. Amen. आमेन. See, this is mature walking. आणि ह्याला आपण म्हणत आहे प्रौढ चालणं. Now, we are learning about love, आम्ही प्रीतीविषयी अभ्यास करत आहे. and I told you आणि तुम्हाला सांगितले that for anything and everything, for your relationship, आणि कुठल्याही गोष्टीसाठी आणि काही गोष्टीसाठी तुमच्या नातेसंबंधासाठी देखील love is the bottom line. आणि जी प्रीती आहे ती खूप महत्वाचा मुद्दा आहे किंवा विषय आहे. And this is the most important. आणि ही अतिशय महत्वाची आहे. Nothing counts without love. आणि प्रीतीशिवाय कुठल्याही गोष्टी येत नाही. In short, आणि थोडक्यामध्ये you can't go anywhere spiritually or in your relationship with God unless you get your love walk straight. आणि तुम्ही देवाबरोबर आध्यात्मिक रीतीने किंवा तुमच्या नातेसंबंधाच्या रीतीने कुठेही जाऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या जे प्रीतीच्या गोष्टी आहे प्रभू बरोबर सरळ करत नाही तोपर्यंत. I believe माझा विश्वास आहे. instead of looking at other areas, आणि first इतर भागांमध्ये बघण्याच्या ऐवजी look first at the area of love. प्रथम तुम्ही प्रीतीच्या भागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये नजर द्या. If your faith is not working, जर तुमचा विश्वास काम करत नाही, if you're believing for healing and you're not receiving healing, आणि जर तुम्ही आरोग्यासाठी विश्वास करत आहे आणि तुम्हाला आरोग्य मिळत नाही or any other problem, किंवा इतर कुठलाही समस्या आहे, first turn to this area of love. प्रथम तुम्ही प्रीतीच्या क्षेत्राकडे वळा Straighten this out. आणि ह्या गोष्टीला तुम्ही सरळ करा. And then I believe आणि मग माझा विश्वास आहे there is nothing that can hinder you. आणि कुठल्याही गोष्टी नाही जो तुम्हाला अडथळा घालू शकतो. Straighten your love walk. आणि तुमच्या प्रीतीचं जो चालणं आहे त्याला तुम्ही सरळ करा. It takes maturity आणि ह्याला प्रौढता लागतो. to walk this love walk. ह्या प्रीतीचा चालण्यासाठी प्रौढता लागतो. You look at John. आणि योहानाकडे बघा. When he was old, आणि जेव्हा तो म्हातारा झाला he wrote much about love. त्यांनी प्रीतीविषयी खूप लिहिले. It takes maturity. आणि ह्याला प्रौढता लागतो. A mature person walks in love. आणि एक प्रौढ व्यक्ती प्रीतीमध्ये चालतो. Amen. So I believe if you're going through any problems, म्हणून माझा विश्वास आहे जर तुम्ही कुठल्याही अडचणीतून जात आहात, look at the area of love. प्रीतीच्या भागामध्ये तुम्ही नजर टाका. Straighten it त्याला तुम्ही सरळ करा. and you'll see. आणि तुम्ही पाहणार You'll walk in the blessing. तुम्ही आशीर्वादामध्ये चालत आहात. That's why I believe this topic is the most important. म्हणून माझा विश्वास आहे की हा जो विषय आहे अतिशय महत्वाचे No आहे. wonder the Bible says आणि शास्त्र म्हणत आहे in 1 Corinthians 1 कोरिन्थीकरांमध्ये 14 chapter verse 1, 14:1 मध्ये eagerly pursue love. आणि प्रीतीला तुम्ही खूप उत्कंठेने त्याच्या मागे लागा. Make it your aim, आणि त्याला तुमच्या ध्येय बनवा. your greatest quest, a greatest desire. आणि तुमची सर्वात मोठी अभिलाषा, सर्वात मोठी उत्कंठा प्रीतीला बनवा. You know, I've learned the lesson of love आणि मी प्रीतीच्या धडा शिकलेला आहे. when I was sick, जेव्हा मी आजारी होता, when I had ulcer.
आणि जेव्हा मला अल्सर झाले many years back, आणि खूप खूप वर्षांपूर्वी I learned मी शिकलो the power, the force of love. प्रीतीच्या सामर्थ किंवा शक्ती ह्याचा मी अभ्यास केला. That's why the Bible says, out of these three, faith, hope, and love is the greatest. म्हणून शास्त्र म्हणत आहे विश्वास, आशा आणि प्रीतीमध्ये सर्वात उंच आहे, सर्वात महान आहे प्रीती. And people think love is the lowest topic. आणि लोकांना वाटत आहे की जी प्रीती आहे सर्वात खालच्या दर्जाचा विषय आहे. That's why they put it in the last. म्हणून ते प्रीतीला अगदी शेवटी ठेवत आहे. But now lift it up to the first. पण आता प्रीतीला सर्वात वर ठेवा. Amen. आमेन. The greatest is love. आणि सर्वात महान किंवा थोर प्रीती आहे. Above faith, above hope. आणि विश्वासाच्या वर, आशाच्या वर प्रीती आहे. So I believe you must meditate on love. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही प्रीतीवर मनन केला And पाहिजे. I don't think so you will go very far before you see the blessings. आणि मला वाटत नाही की तुम्ही खूप लांब जाणार जोपर्यंत तुम्ही आधी आशीर्वाद पाहत नाही तोपर्यंत. When I was suffering from this sickness जेव्हा मला ह्या आजाराचा त्रास होता and I was not healed, आणि मला बरं वाटलं नाही, so I had to take the doctor's opinion. म्हणून मला डॉक्टरांचं मत घ्यावं लागलं. The doctor said, if the medicines don't work, you have to go through surgery. आणि डॉक्टरांनी सांगितले जर औषध काम केले नाही मग तुम्हाला शस्त्रक्रिया करावा लागणार. Even if the medicines work, आणि जरी औषध काम केले it may reoccur. तरी ती जी अल्सर आहे पुन्हा येऊ शकतो, It will come back again. परत येऊ शकतो. And that is the time आणि तीच वेळ होती when I was praying. जेव्हा मी प्रार्थना करत होता. Holy Spirit gave me Matthew 5:44-45. पवित्र आत्माने मला मत्ते 5:44 आणि 45 And वचन दिले. then I learned the आणि- power, the force of love. आणि त्यावेळेस मी प्रीतीच्या शक्ती व सामर्थ्य ह्याचा अभ्यास केला. It is really powerful. आणि ती खरोखर सामर्थ्यशाली आहे. In fact, those new people who come on Saturdays, आणि खरोखर जे नवीन लोक शनिवारी येत आहेत just to receive healing and blessing, फक्त आरोग्य व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, if they could only learn love, जर त्यांनी फक्त प्रीती शिकले their problems could be solved. त्यांच्या जी अडचण आहे आपोआप दूर होणार. Amen. आमेन. Instead of waiting for someone to pray for them, आणि ह्याच्याऐवजी की त्यांनी वाट पाहिले पाहिजे की कुणीतरी त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे they would be walking in the blessing and healing of God. आणि ते देवाच्या आरोग्यामध्ये आणि आशीर्वादामध्ये चालणार आहे. I remember when I told my wife we'll kneel down and then we forgive those who hurt us. आणि माझ्या लक्षात आहे जेव्हा पास्टरांनी मला सांगितले चला आम्ही गुडघे टेकू आणि त्या लोकांना क्षमा करू ज्या लोकांनी आम्हाला दुःख दिले. And we forgive them. आणि जेव्हा आम्ही त्यांना क्षमा केली, Not only we forgive them, we bless them. फक्त आम्ही त्यांना क्षमा केल्याने आम्ही त्यांना आशीर्वाद देखील दिले. I was totally healed. मला पूर्णपणे आरोग्य प्राप्त So झाले. I have first-hand experience of love. म्हणून माझ्याकडे प्रीतीचा पहिला अनुभव आहे What love can do. की प्रीती काय करू शकतो. I'm not talking about carnal love. मी दैहिक प्रीतीविषयी बोलत नाही. You know, many born-again Christian spirit-filled people are using carnal love in their marriage. आणि खूप जे नवीन जन्मलेले ख्रिस्ती आहे त्यांच्या विवाहामध्ये दैहिक प्रीतीचा उपयोग करत आहे. That's why they face problems. म्हणून ते अडचणीचा सामना करत आहे. Carnal love is based on feelings. आणि जी दैहिक प्रीती आहे तुमच्या भावनावर आधारित आहे. That's why they say she doesn't deserve to be loved. म्हणून म्हणत आहे ती लायकीच्या नाही, माझ्या प्रीतीच्या ती लायक नाही. Because it goes by feelings, कारण ते भावनाने चालत आहे म्हणून by performance, किंवा कृतीने by deserving. की ते लायक आहे किंवा नाही. See, only God kind of love works in marriage, फक्त देव प्रकारची प्रीती विवाहामध्ये काम करतो where it's a choice, जिथे एक निवड असते a commitment, आणि एक समर्पण असते. whether he or she deserves or not. तो किंवा ती लायक आहे किंवा नाही, I love मी तिच्यावर प्रीती करते. her or him. So that's a choice. आणि ही एक निवड आहे. The Lord did not feel like dying for us on the cross. आणि प्रभूला वाटले नाही की आमच्यासाठी त्यांनी क्रुसावर मरण पावलं Hello? पाहिजे. If you're walking by feeling, Jesus did not like to die. आणि जर येशू भावनाने चालत असते तर त्याला वाटले नाही आपल्यासाठी मरायला. Looking at how bad we were, आणि किती वाईट आम्ही होते हे बघून, but he chose पण त्यांनी निवड केली to love.
प्रीती He करायला chose to die. आणि त्यांनी मरायची निवड केली Amen. He Amen. chose to suffer. आणि त्यांनी त्रास सोसायला निवड केली. Once you become born again, एकदा तुमचे नवीन जन्म झाले you must choose to love. आणि तुम्ही प्रीती करायची निवड केली पाहिजे. Don't walk by feelings. भावनाने चालू नका. See, most of the Christians walk by feelings. That's why I didn't feel like coming to church. आणि खूप जे ख्रिस्ती लोक आहे आपल्या भावना अनुसार चालत आहे म्हणून ते बोलत आहे मला वाटले नाही की आज मी मंडळीत गेलो I पाहिजे. didn't feel like reading the Bible. मला वचन वाचण्यासारखं वाटत नाही. I didn't feel like praying. मला प्रार्थना करायला वाटत नव्हते. I didn't feel that God's presence is in me or here in this place. मला वाटत नाही की देवाचे सानिध्य माझ्यामध्ये आहे किंवा ह्या जागेमध्ये आहे. Those who walk by feelings don't walk by faith. आणि जे भावनाने चालत आहे ते विश्वासाने चालत नाही. They are immature. ते प्रौढ नाही. Always looking for some feelings, looking for some manifestation to happen. आणि ते नेहमी भावनाची वाट पाहत आहे किंवा काही सादरीकरण किंवा प्रयोग निर्देशनाची वाट पाहत आहे जेणेकरून ते अनुभव करणार की देव इथे आहे. Amen. आमेन. If you walk by feelings, जर तुम्ही भावनाने चालत आहात you're not walking by faith. मग तुम्ही विश्वासाने चालत नाही. Whether you feel like going to church or not, तुम्हाला वाटत आहे की तुम्ही मंडळीत गेलो पाहिजे किंवा you नाही. choose to go. तुम्ही निवड करत आहे की तुम्ही मंडळीत येणार. Amen. आमेन. Whether you feel like loving your spouse or not, you love. आणि तुम्हाला वाटत आहे किंवा नाही तुमच्या जोडीदारावर तुम्ही प्रेम केले पाहिजे. तुम्ही निवड करत आहे की तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करणारच. Amen. आमेन. A choice. आणि निवड आहे. Whether she or he deserves or not, I choose to love. तो किंवा ती लायक आहे किंवा नाही तरी मी निवड करतो तिच्यावर किंवा त्याच्यावर प्रीती करायला. That's what those carnal talks regarding marriage. म्हणून विवाहाविषयी जी दैहिक बोलणी आहे They use carnal love, आणि ते दैहिक प्रीतीचा उपयोग करत आहे which is not God kind of love. जी देव प्रकारची प्रीती नाही. I'll teach you about that. आणि How to त्याच्या use God kind of love in marriage. आणि मी तुम्हाला शिकवणार आहे की देव प्रकारच्या प्रीतीचा तुम्ही कसा उपयोग केला पाहिजे तुमच्या लग्नामध्ये. Okay, so 1 Corinthians 14:1 says, आणि 1 कोरिन्थीकरास 14:1 म्हणत आहे eagerly pursue, seek. आणि तुम्ही आतुरतेने त्याच्या पाठलाग करा, शोध करा. You know, even regarding love, आणि प्रीतीविषयी देखील Lord, I give you just 5 minutes, you just let me know your love. It doesn't happen that way. आणि फक्त मला 5 मिनिट द्या मी तुझ्या प्रीती जाणून घेतो असं होत नाही. No, you must seek with all your heart. तुम्ही तुमच्या पूर्ण हृदयाने शोध केले पाहिजे. You know, I don't have much time, Lord. Just 5 minutes, and within that 5 minutes, you reveal your great love for me. आणि माझ्याकडे अधिक वेळ नाही प्रभू माझ्याकडे फक्त 5 मिनिट आहे आणि ह्या 5 मिनिटांमध्ये तुझी जी प्रीती आहे तू प्रकट कर. It doesn't work that way. आणि अशा प्रकारे काम होत नाही. You read in Jeremiah 29. आणि तुम्ही इर्म्या 29 वाचा 29:11. आणि 29:11. For I know the thoughts that I think towards you, says the Lord. आणि माझे विचार तुमच्या विषयी आहे जे आहे मला ते ठाऊक आहे. It's a choice God makes. आणि ही एक निवड देव करत आहे. I know the thoughts. आणि मला ते विचार ठाऊक आहे. It's according to knowledge. आणि ते ज्ञानानुसार आहे. Amen. आमेन. The thoughts of peace. आणि शांतीचे जे विचार आहे That's a decision. आणि A ही एक choice. निर्णय आहे एक निवड आहे. I choose to think good about you. मी तुमच्याविषयी चांगला विचार करायचा निवड करत आहे. Doesn't depend upon how you are, आणि हे तुम्ही कसे आहे ह्याच्यावर आधारित नाही. how you behave, आणि तुम्ही कसं वागणुकी करत whether आहे you त्याच्यावर. perform well or not. तुम्ही चांगलं कृती करत आहे किंवा नाही. I choose to think good about you. मी निवड करत आहे की मी तुमच्याविषयी चांगलाच विचार करणार. Amen. आमेन. So this is a choice you make. आणि ही एक निवड आहे जे तुम्ही करत आहात. Worldly love is different from God kind of love. आणि जगाची जी प्रीती आहे देवाची प्रीतीपासून खूप वेगळी आहे. It's whether they're deserving or not. It's आणि- based on that. आणि ते लायक आहे किंवा नाही जगाची प्रीती ह्या गोष्टीवर आधारित But आहे. God kind of love is not that kind. पण देव प्रकारची जी प्रीती आहे असं नाही. See, God decided, I will think good about you. आणि देव निर्णय करत आहे की मी तुमच्याविषयी चांगलाच विचार He करणार. said, I will think good when you think good about me. आणि No. असं म्हटलं नाही की जेव्हा तुम्ही माझ्याविषयी चांगला विचार करणार तेव्हा मी तुमच्याविषयी चांगला विचार No. करणार असं देव बोलत नाही. That's a choice. आणि ही एक निवड आहे. You know, these things have to be learned. आणि ह्या गोष्टीचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. That's what the apostle says, the elderly people teach the younger how to love.
म्हणून शास्त्र म्हणत आहे की जे थोरले लोक आहेत त्यांनी जे लहान लोक आहेत त्यांना शिकवलं पाहिजे कसं प्रीती केले पाहिजे. See, I think thoughts, good thoughts of आणि peace, तुमच्याविषयी मी शांतीचे विचार करत आहे, not of evil. वाईटाचे नाही. See, do we think evil आम्ही वाईट विचार करतो का of anyone? कुणाविषयी? But God has decided to think good of you. पण देवाने निर्णय केलाय की त्यांनी तुमच्याविषयी चांगलाच विचार करणार आहे. Even if you think evil, God thinks good of जरी you. तुम्ही वाईट विचार करत आहे तरी देव तुमच्याविषयी चांगलाच विचार करत When आहे. the people thought evil of him आणि ज्या लोकांनी त्याच्याविषयी वाईट विचार and केले did evil to आणि him, त्याच्याकडे त्यांनी वाईट गोष्टी they केल्या killed him. आणि त्याचा खून केला, But look at God's thought. पण देवाच्या विचाराकडे बघा. Yet God went out of the way to suffer and die and save them. पण देव पूर्ण रस्ता गेला आणि त्यांच्यासाठी दुःख सोसले, त्यांच्या तारण करण्यासाठी. Why? का? Because we were deserving? आम्ही लायक होते म्हणून? No. नाही. We were evil. आणि आम्ही दुष्ट होते. But yet God chose to save us. तरी देवाने निवड केला की तो आमच्या तारण करणार आहे. Amen. आमीन. So you must get this revelation that God loves you. तुम्हाला हे प्रकटीकरण प्राप्त झाले पाहिजे की देव तुमच्यावर प्रीती Now, करतो. I want to show you 12th verse. आणि तुम्हाला 12वं वचन दाखवेल. Then you will call upon me आणि तेव्हा तुम्ही माझ्या धावा कराल, and go and pray. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना I कराल will listen to you. व मी तुमचे ऐकेन. And 13th verse. आणि 13वं When वचन, you seek me आणि तुम्ही मला with शरण all your द्याल heart. आणि पूर्ण जीवभावाने. It's not 5 minutes. Just pastor 5 minutes में बताओ प्रभु का क्या क्या लव है. No, 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 no. असं नाही 5 मिनिटांमध्ये दाखवा की प्रभूची काय काय प्रीती आहे, असं नाही. No, no, no. Many are missing it because they don't give much time. आणि खूप लोक देवाची प्रीती चुकवत आहे कारण ते देवाला अधिक वेळ देत नाही. Just 5 minutes में प्रभु पूरा प्रीति तेरा बारे में प्रीति का मालूम पड़ने दो मुझे. It doesn't happen with that. आणि 5 मिनिटांमध्ये तुझ्या प्रीती मला समजू दे, पण असं होत He knows नाही. your heart. आणि देवाला तुमचे अंतःकरण ठाऊक आहे. When you're really seeking Him, putting Him first, giving priority, you will see. जेव्हा तुम्ही खरोखर त्याची शोध करत आहे, त्याला प्राधान्य देत आहे, मग तुम्ही त्याला You पाहणार, get the revelation of God's love. तुम्हाला देवाच्या प्रीतीचे प्रकटीकरण प्राप्त होणार. So, when you live a life ruled by love, म्हणून जेव्हा तुम्ही असं प्रकारचं जीवन जगत आहे जे प्रीतीद्वारे राज्य केलेली आहे, you are really walking in the Spirit. मग तुम्ही खरोखर आत्मामध्ये चालत And आहात. then you live in the highest measure of blessing and the power of God. आणि मग तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये आणि देवाच्या सामर्थ्यामध्ये सर्वात उंच मापामध्ये जगत You know, आहे. we have only one walk, आपल्याकडे एकच चाल आहे and that is love walk. आणि ती आहे प्रीतीची चाल. We have only one way, आणि एकच मार्ग आहे and the way is the love way. आणि ती आहे प्रीतीचा मार्ग. The love way is the highway, आणि प्रीतीचा मार्गच महामार्ग आहे the power way, आणि सामर्थ्याचे मार्ग आहे, God's way. देवाचे मार्ग आहे. Amen. आमीन. Our way is only one, आमचे जे मार्ग आहे भटकलेले आहे. only one. एकच मार्ग आहे That is love way. आणि ती आहे प्रीतीचा मार्ग. Amen. Amen. There is no other way for us. आणि आपल्यासाठी इतर कुठलाही मार्ग नाही. That's the way of Jesus. आणि तो येशूचा मार्ग आहे. Amen. आमीन. God so loved the world. आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली. God's way आणि is the love way. देवाचा मार्ग आहे प्रीतीचा मार्ग. The love way is what brought grace, आणि प्रीतीच्या मार्गानेच आपल्यासाठी कृपा आणले the free gift of grace. आणि कृपेच्या मोफत दान आणले. So how do we walk this love way? मग ह्या प्रीतीच्या मार्गामध्ये आपण कसं How चालू do we walk in love? आणि आम्ही प्रीतीमध्ये कसं चालू? You have to make a decision आपण एक निर्णय केले पाहिजे to yield to that love which is already in you according to Galatians 5:22. आणि गलातियर 5:32 अनुसार जे प्रीती आपल्यामध्ये आधीच आहे त्या प्रीतीच्या फक्त आम्ही अधीन झालो पाहिजे. Secondly, आणि दुसरी you have गोष्ट, to resist the selfish tendencies of the flesh. आणि देहाची जी स्वार्थी इच्छा आहे त्याच्या तुम्ही विरोध केला पाहिजे And choose to live a life governed by love that is in you. आणि जे प्रीतीच्या जीवन जो तुमच्यामध्ये आहे तो प्रीतीच्या जीवन तुमच्यावर राज्य केला पाहिजे. See, the flesh, the selfish tendencies that we have in the flesh will not want you to forgive someone who has hurt you. आणि जे स्वार्थी इच्छा आपल्या देहामध्ये आहेत त्याची इच्छा नाही की आम्ही कुणाला तरी क्षमा केले पाहिजे ज्यांनी आम्हाला दुःख दिले आहे. वो एक बोला, मैं 4 बोलेगा उसको. The flesh tendencies are there.
आणि देहाची इच्छा अशीच असते. But you'll have to resist that selfish tendencies of the flesh. पण देहाची जी स्वार्थी इच्छा आहे त्याचा आम्ही विरोध केला पाहिजे, नाकार केला पाहिजे. And choose to live the love that is in you already. आणि जे आधीच तुमच्यामध्ये जी प्रीती आहे त्या प्रीती अनुसार तुम्ही जगले पाहिजे. Amen. आमेन. That's God's way. आणि ही देवाची मार्ग आहे. No, I will forgive that person. नाही, मी त्या व्यक्तीला क्षमा करणार And I bless that person. आणि मी त्या व्यक्तीला आशीर्वाद You देणार. know, from the day I was healed of that sickness, आणि ज्या दिवसापासून मला त्या आजारापासून आरोग्य मिळालं, we made it a practice आम्ही एक सराव केला आहे in our prayer life. आमच्या प्रार्थनेच्या When जीवनामध्ये. we pray as husband and wife, आम्ही पती व पत्नी म्हणून प्रार्थना करतो. to choose to forgive. आम्ही निवड करतो क्षमा करायला. I say this, मी असं बोलतो, Father, पिता, I choose मी निवड करतो with a sound mind, आणि एक सौम्य मनाने with my own will, आणि माझ्या पूर्ण I इच्छेने choose मी निवड करतो to forgive that person. त्या व्यक्तीला क्षमा करायला And I bless that person. आणि मी त्या व्यक्तीला आशीर्वाद देतो. See, you have to choose. Your flesh will not like it. आणि तुम्ही निवड केले पाहिजे. तुमच्या देहाला ही गोष्टी पसंत पडणार नाही Your flesh will fight it आणि तुमचा देह त्याच्याशी लढाई करणार along with the devil. शैतानाबरोबर. The devil will always strengthen the flesh tendencies. आणि जो शैतान आहे नेहमी देहाची जी इच्छा आहे त्याला बल देणार क्षमा मत करो उसको. आणि त्याला क्षमा करू नका. क्या क्या किया तुमको उसने? तुम क्यों क्षमा करता है? Curse him. त्याला शाप द्या Keep that bitterness in you. आणि ती कडूपणा तुमच्यामध्येच ठेवा. You know, when you don't forgive, आणि जेव्हा तुम्ही क्षमा करत नाही all these negative emotions will be stored in you. आणि सर्व जी नकारात्मक भावना आहे तुमच्यामध्ये साठले जाणार. It will keep on corroding you. आणि नेहमी तुम्हाला असं इजा करतच जाणार Keep on destroying you. आणि तुमचा नाश करत जाणार. That's why it's not good to keep it. म्हणून चांगलं नाही की आपण नकारात्मक भावना And the only ठेवू. way to remove all this आणि एकच मार्ग आहे सर्व गोष्टी काढायला, is to forgive. ती आहे की आपण त्यांना क्षमा केले पाहिजे. You don't have to go by feelings. आणि तुम्हाला तुमच्या भावना अनुसार चालायची काही गरज नाही. Even if you don't feel it, आणि जरी तुम्हाला वाटत नाही, just believe what God's word says and do it. आणि फक्त जे देवाचे वचन म्हणत आहे त्याच्यावर विश्वास करा आणि तसंच करा. When you do it, आणि जेव्हा तुम्ही करता you will have the right feelings of God's word. तुम्हाला देवाच्या वचनाचा योग्य अनुभव मिळणार. Amen. आमेन. Before you had wrong feelings. आणि तुमच्यामध्ये आधी चुकीच्या भावना And होत्या. since you obeyed the word, पण तुम्ही वचनाच्या पालन केले you म्हणून will have the feelings of the word. तुम्हाला वचनाच्या भावना You will have प्राप्त the होतात. God kind of feeling. तुमच्यामध्ये देव प्रकारच्या You will भावना have आहेत joy, आणि तुमच्यात आनंद येतो which will strengthen you. जो तुम्हाला बल देणार. Amen. आमेन. There is power आणि त्याच्यामध्ये सामर्थ आहे. in love. प्रीतीमध्ये सामर्थ आहे. This is the way you walk in love. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रीतीमध्ये चालत आहात. And it's the most powerful walk. आणि ही खूप सामर्थ्यशाली चालणं आहे. The walk of love आणि प्रीतीचे जी चालणं आहे is the most powerful walk. ती खूप सामर्थ्यशाली चालणं आहे. The devil cannot afford to come against you. आणि शैतान काही हिंमत करू शकत नाही तुमच्या पुढे यायला. It's so powerful. आणि इतकं सामर्थ्यशाली आहे प्रीतीचं चाल. And we have put it at the base. पण आम्ही प्रीतीला सर्वात खालचा दर्जा दिलेली आहे. Lift it up, put आणि it त्याला at the top. वर करा. You see your walk. मग तुम्ही तुमचं चालणं पहा You'll have a blessed walk. आणि तुम्हाला एक आशीर्वादित चालणं असणार. Amen. आमेन. But you'll say, Pastor, that person has hurt me. पण तुम्ही म्हणणार पास्टर त्या व्यक्तीने मला दुःख दिले. You don't worry. काळजी करू नका. God will take vengeance. आणि देव सूड घेणार. You don't have to wait for all that. You don't have to wait. आणि तुम्हाला वाट पाहायची गरज नाही. Leave it to the Lord. आणि प्रभूच्या हाती द्या. That is between him and God. आणि तो त्याच्यामध्ये आणि देवामध्ये आहे. That's between her and God. आणि तो देवामध्ये आणि देवामध्ये आहे. I don't like to say all this मला हे सर्व बोलायला आवडत नाही. because people might mistake. कारण लोक चूक misunderstand. करणार किंवा त्यांनी ते गैरसमज करून घेणार. I've seen my ministry. आणि माझ्या सेवेमध्ये मी पाहिले आहे. God removed some people off the scene आणि देवाने काही लोकांना दृश्यातूनच काढले. because I maintained that love walk.
कारण मी प्रीतीची जी चालणं होते ती राखून ठेवली. Nothing will happen to you. आणि तुमच्या बरोबर काय होणार नाही. That Satan cannot take advantage. शैतान तुमचा फायदा घेऊ शकत नाही. He fears a person of love. आणि तो प्रीतीच्या व्यक्तीला घाबरतो. You see in the Bible, आणि तुम्ही शास्त्रामध्ये बघा. even before healing, Jesus was moved with compassion. आणि आरोग्याच्या आधी येशू कळवळेने हलवून गेला. That means त्याचा अर्थ आहे healing requires a heart of compassion. म्हणजे आरोग्याला कळवळाचं हृदय पाहिजे. Many don't receive healing आणि खूप लोकांना आरोग्य मिळत नाही because they don't carry the quality of compassion. कारण त्यांच्यामध्ये करुणाच्या किंवा कळवळाच्या भावना नाही. According to the Bible, आणि शास्त्रानुसार God is full of compassion. देव पूर्ण करुणा किंवा कळवळेने भरलेला आहे. Amen. आमेन. Full of compassion. देव पूर्ण करुणामय आहे. You see in the Bible, आणि आपण शास्त्रामध्ये पाहतो. when Jesus would see आणि people, ज्या येशू लोकांना पाहत he होता was moved with compassion. तो कळवळेने हलवून जात होता. When you have love, ज्या तुमच्यात प्रीती आहे, and you're moving in love, ज्या तुम्ही प्रीतीमध्ये you चालत are आहात, moved with compassion. तुम्ही कळवळेने हलवून जातात That brings healing. आणि ती आरोग्य आणते. Amen. आमेन. It has a quality of healing. आणि त्याच्यामध्ये आरोग्याचे गुण आहे. So love is very powerful. म्हणून प्रीती खूपच सामर्थ्यशाली आहे. You put it in the highest place. आणि तुम्ही प्रीतीला सर्वात उंच दर्जा द्या. You see how your walk will be. आणि तुम्ही बघणार की तुमचं चालणं कसं असणार. Satan has no love. आणि शैतानामध्ये प्रीती नाही. He is full of hate. आणि तो पूर्ण द्वेषाने भरलेला आहे. All his fallen angels have the quality of hate. आणि त्याचे सर्व पडलेले जे दूत आहे त्याच्यामध्ये द्वेषाचा गुण आहे. God has the quality of love. देवामध्ये प्रीतीचा गुण आहे. Someone asked me, आणि कुणीतरी मला विचारले, they post questions on my mail address. आणि माझ्या मेलवर ते प्रश्न टाकतात, Pastor, if God is full of love, की पास्टर जर प्रभू पूर्ण प्रीतीने भरला, why was there war, so many wars, which God, what do you call, He led the people to war. मग देवाने एवढं लोकांना का युद्ध करायला चालवले. Even David was a man of war. आणि दावीद देखील युद्धाचा एक पुरुष होता. I wrote a message on that. आणि त्याच्यावर मी एक संदेश लिहिला आहे. And actually, Holy Spirit told me, आणि पवित्र आत्माने मला सांगितले, God does not like war. देवाला युद्ध किंवा लढाई आवडत नाही. It is not in Him. आणि देवामध्ये युद्ध नाही. No. नाही. There are some reasons आणि काय कारण आहे that God uses war. की देव युद्धाचा उपयोग करतो. Otherwise, God is never for war. नाहीतर देव कधीच युद्धासाठी नाही. That's why the last war will be in Armageddon. After that, you will never have war. म्हणून शेवटचे जे युद्ध आहे ती आर्मगडॉन मध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर कुठलाही युद्ध होणार नाही. In heaven, there will be no war. आणि स्वर्गामध्ये युद्ध नाही. Amen. Amen. Not even fights between individuals. आणि व्यक्तीमध्ये लढाई देखील किंवा भांडण देखील Not नसणार. even fight in words. आणि शब्दामध्ये देखील लढाई नसणार. Not even fight in thoughts. आणि विचारामध्ये देखील लढाई नसणार. Amen. आमेन. Because God is never and He has never been of war. कारण देव कधीच युद्धासाठी नव्हता आणि नसणार. But due to some reasons, God brought it. पण काय कारणासाठी देवाने युद्ध आणले. To resist the works of the devil. शैतानाच्या कामाचा विरोध करण्यासाठी. And there are other reasons. आणि इतर कारण देखील आहे. So, this is the way you walk in love. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रीतीमध्ये चालत आहात. So, the key to developing your faith is walking in love. म्हणून तुमच्या जी किल्ली आहे जेणेकरून तुम्ही विश्वासात वाढू शकत आहे ती आहे प्रीती. Many messages are taught about faith. आणि विश्वासाविषयी खूप आपल्याला संदेश दिले गेले आहे. But faith works by love. पण विश्वास फक्त प्रीतीनेच काम करतो. Amen. आमेन. So instead of learning faith, learn love. म्हणून विश्वास शिकण्याच्या ऐवजी तुम्ही प्रीतीचा सराव किंवा प्रीतीचा अभ्यास करा. And your faith will be spontaneous. The most simple. आणि तुमचा विश्वास आपोआप प्रीतीने फुलून येणार, आपोआप काम करणार. Because to put faith on the one who loves you is very easy. आणि जो व्यक्ती तुमच्यावर प्रीती करत आहे त्याच्यावर विश्वास लावणे अगदी सोयीचा असतो. As a child. आणि एक लेकरू सारखं. Amen. Amen. The child has so much faith and trust because the child knows
my mother, my mummy or father loves me. आणि लेकरूला आपल्या आई वडिलांवर भरोसा किंवा विश्वास आहे, कारण त्याला माहिती आहे की आई वडील त्याच्यावर प्रीती करत आहे म्हणून. Even if the mother rebukes, आणि जरी आई त्याला दटवते किंवा रागवते, go far, be far, आणि दूर जा, child will run close. आणि लेकरू जवळ येणार, Go away, आणि निघून जा, the child will cry आणि लेकरू रडणार and hold tight, आणि परत येणार hold tight. आणि घट धरणार. Amen. Look Amen. at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा What love can do. की प्रीती काय करू शकतो. Not your love, आणि तुमची प्रीती नाही, but getting this revelation how much God loves you. आणि हे प्रकटीकरण प्राप्त करणे की देव Your तुमच्यावर किती प्रीती relationship करत आहे. with God will be very strong. तुमच्या नातेसंबंध देवाबरोबर खूप बलवान असणार. Amen. आमेन. You will run after Him. आणि तुम्ही देवाच्या मागे धावणार, You will run after Him. तुम्ही देवाच्या मागे जाणार, You will seek Him. आणि तुम्ही त्याची शोध You करणार, will never leave Him. आणि तुम्ही कधीच देवाला सोडणार नाही. That's the power of love. आणि हीच प्रीतीचं सामर्थ्य Not आहे. your love तुमची प्रीती नाही for God, देवासाठी, but getting this revelation of God's love for you. पण हे प्रकटीकरण प्राप्त करणे की देव तुमच्यावर प्रीती करत आहे. And automatically you'll have faith. आणि आपोआप तुमच्यामध्ये You'll have विश्वास trust. असणार, तुमच्यामध्ये भरोसा असणार. Amen. आमेन. As Paul says, I was moved, I was constrained with love. आणि पॉल म्हणत आहे, मी प्रीतीने हलवून गेला, माझ्यावर प्रीतीचा जोर होता. Whatever he did, the And love of God, the revelation, Paul got the revelation of God's love. आणि पौलाला देवाच्या प्रीतीच्या प्रकटीकरण प्राप्त झाले, And it was so strong. आणि प्रीती एवढा बलवान होता. You see Paul's life, आणि तुम्ही पौलाचं how जीवन much he suffered. आणि किती त्यांनी त्रास सोसले, He was stoned. आणि त्याला He was त्याच्यावर beaten. दगडमार झाले, त्याला मारण्यात आले, Once he died, आणि एकदा तो मरण पावला, but he was resurrected. पण तो पुनर्जीवित झाला. How much he ran after the Lord. आणि किती तो प्रभूच्या मागे गेला, The love of God, आणि देवाच्या the प्रीतीने, revelation that God loves him आणि प्रकटीकरण की देव त्याच्यावर प्रीती was करत आहे, so powerful and strong. आणि इतकं सामर्थ्यशाली व बलवान होता. That's why he went after God and the things of God. म्हणून तो देवाच्या मागे आणि देवाच्या गोष्टींच्या मागे गेला. Amen. आमेन. It's not fear. आणि ही भय नाही. Those who don't have the revelation of God, they move with God with fear. आणि ज्या लोकांकडे देवाच्या प्रीतीच्या प्रकटीकरण नाही, ते देवाबरोबर चालत आहे भीतीने, They serve God with fear. आणि ते देवाची सेवा करत आहे भीतीने, They come to church with fear. आणि ते मंडळीत येत आहे भीतीने, Out of fear they do all these things. आणि भीतीने ते हे सर्व गोष्टी करत आहे. That's why nothing works. म्हणून कुठल्याही गोष्टी काम करत नाही. You must move with God based on this revelation that God loves you. आणि तुम्ही देवाबरोबर चालले पाहिजे ह्या गोष्टीच्या आधारावर की देव तुमच्यावर प्रीती करत आहे. Healing will start working. मग आरोग्य काम करायला सुरू करणार. Amen. आमेन. It's so powerful. आणि इतकं सामर्थ्यशाली आहे. Okay, the key to developing your faith, आणि विश्वास वाढवण्यासाठी जी किल्ली आहे, acknowledge how great God's love for you is. आणि हे मान्य करा की देवाची प्रीती तुमच्यासाठी किती महान आहे. From the time I learned about God's love, आणि ज्या वेळेपासून मी देवाच्या प्रीतीविषयी शिकला आहे, my prayer has changed. माझी प्रार्थना बदललेली I आहे. base everything based on His love for me. आणि प्रत्येक गोष्टीचा आधार मी ठेवत आहे फक्त ह्या गोष्टीवर की देव माझ्यावर प्रीती करत आहे म्हणून. That frees me. That gives me so much relief. आणि हे गोष्टी मला मुक्त करतो, मला खूप आराम It's देतो. not me holding on to Him. It is He holding on to me. आणि असं नाही की मी त्याला धरून बसलेला आहे, पण देव मला धरलेला आहे. Amen. Amen. If you are holding on to God, you fear, अरे छूट जाएगा. तुमको ये मालूम पड़ा, प्रभु मुझे पकड़ के रखा है. No problem. काय अडचण नाही. Amen. आमेन. Your whole perspective changes. आणि तुमचा पूर्ण दृष्टिकोन बदलून जातो. I base everything on His love for me. आणि प्रत्येक गोष्टी मी ह्या गोष्टीवर आधारित करतो की प्रभू माझ्यावर प्रीती करत आहे म्हणून. Even in my prayer, आणि माझ्या प्रार्थनामध्ये देखील when we pray together, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, I say, Father, I thank you पिता मी तुला धन्यवाद देतो that you love me. की तू माझ्यावर प्रीती करतो. That changes everything. आणि ही गोष्टी प्रत्येक गोष्टीला बदलतो. And you feel so happy. आणि तुम्हाला एवढा आनंदी वाटतो. Amen. आमेन. You have no fear. तुमच्यात भय नसतो. You don't feel insecure. आणि तुम्हाला असुरक्षित वाटत नाही. You feel so blessed. आणि तुम्हाला खूप आशीर्वादित वाटते He loves me. की देव माझ्यावर प्रीती करतो, He will take care of me. देव माझी काळजी घेणार. When you know about God's love, जेव्हा तुम्हाला देवाच्या प्रीती समजतो, you'll know that
he cares for you. मग तुम्हाला कळणार की देवाला तुमची काळजी आहे. The one who loves आणि जो प्रीती करतो also cares. तो तुमची काळजी देखील करतो. You will never say, Lord, you don't care for me. आणि तुम्ही कधीच बोलला नाही की प्रभू तुला माझी काळजी नाही, Because you know he loves you. कारण तुम्हाला माहिती आहे की देव तुमच्यावर प्रीती करतो. Everything is based on God's love. आणि प्रत्येक गोष्टी देवाच्या प्रीतीवर आधारित आहे. Amen. आमेन. I will teach you. मी तुम्हाला शिकवणार आहे. Our Father's care for you आपल्या पिताची काळजी जो तुमच्यासाठी आहे is based on his love for you. आणि तो त्याची प्रीती जो तुमच्यासाठी आहे त्याच्यावर आधारित आहे. You'll have no care in life मग तुमच्या जीवनामध्ये कुठलाही चिंता नसणार. when you know he loves you. जेव्हा तुम्हाला कळणार की देव तुमच्यावर प्रीती करत Like आहे, a small child. एक लहान लेकरू सारखं, No care. आणि त्याला कुठलाही काळजी नाही My daddy loves me. की माझ्या वडील माझ्यावर प्रीती My mommy करते, loves me. माझ्या आई माझ्यावर प्रीती करते, They will take care of me. ते माझी काळजी घेणार. Knowing love आणि is knowing that you are cared for. आणि प्रीती जाणणे म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की तुमची काळजी घेतली जात आहे. What a life. आणि किती महान जीवन. Amen. Amen. What a life. आणि किती आशीर्वादित जीवन. Someone is concerned about you. आणि कुणाला तरी तुमच्या चिंता आहे, Someone cares for you. कुणीतरी तुमची काळजी करतो. People go the other way around. मग लोक दुसरा रस्ता घेत आहे. They are trying to find out that God cares for me. I know God cares. No. आणि ते असं शोधायचा प्रयत्न करत आहे की मला माहिती आहे की ते माझी काळजी करतो, They keep on saying, आणि ते सतत असं बोलत राहतात God cares for me. की देव माझी काळजी करतो, God will bless me. देव मला आशीर्वाद देणार. But it's not based on the revelation that God loves you. पण ते ह्या गोष्टीच्या आधारावर नाही की देव त्यांच्यावर प्रीती करत आहे म्हणून. It's hard to believe आणि हे विश्वास करायला कठीण आहे God cares for you की देव तुमची काळजी करतो, when you don't know he loves you. जेव्हा तुम्हाला माहिती नाही की तो तुमच्यावर प्रीती करत आहे. Out of love comes care. आणि प्रीतीने काळजी येतो. Amen. आमेन. Out of love comes blessing. आणि प्रीतीने आशीर्वाद Out येतो. of love comes protection. आणि प्रीतीने संरक्षण Out येतो. of love comes concern. आणि प्रीतीने काळजी येतो. Amen. आमेन. You're traveling reverse. मग तुम्ही उलट जात आहे, That's why you don't receive. म्हणून तुम्हाला काय And मिळत it's नाही. very difficult to believe. आणि खूपच कठीण आहे विश्वास करायला. The way you go is very difficult to believe. आणि ज्या रीतीने तुम्ही जात आहे, ज्या मार्गाने जात आहे, तुम्हाला खूप कठीण आहे विश्वास But करायला. the way of love पण प्रीतीचे जे मार्ग makes आहेत, it easy to believe. आणि प्रीतीचे मार्ग तुम्हाला अगदी सोपं करवतो विश्वास करायला. Amen. आमेन. The way of love आणि प्रीतीची जी मार्ग आहे will make it easy for you to believe. आणि तुमच्यासाठी गोष्टी सोपं करणार, जेणेकरून तुम्ही विश्वास करू शकता. But if you don't know love, पण जर तुम्हाला प्रीती ठाऊक नाही, it will be very difficult. तुमच्यासाठी खूप कठीण होणार. Though you may believe, जरी तुम्ही विश्वास करणार, but that's not true faith. पण ती काय खरी विश्वास नाही. But faith comes by love. कारण विश्वास फक्त प्रीतीनेच येतो. Amen. आमेन. Any other way, faith is not true. आणि इतर कुठल्याही मार्गाने जर तुम्ही आले, विश्वास खरी नाही. Faith based on the revelation of love is true. आणि विश्वास जो प्रीतीच्या प्रकटीकरणावर आधारित आहे, ती खरी विश्वास आहे. That's why a child's faith is very true. म्हणून एक लेकरूचा जो विश्वास आहे खूपच खरी असते. Later on the child grows. नंतर तो लेकरू वाढतो, It becomes difficult for the child to believe. मग त्या लेकरूला कठीण होतो विश्वास करायला. Because due to various reasons, वेगवेगळ्या कारणांमुळे very difficult to believe. मग त्याला खूप कठीण होतं विश्वास करायला. So true faith is based on love. म्हणून खरी जी विश्वास आहे प्रीतीवर आधारित आहे. True faith works by love. आणि खरी विश्वास प्रीतीनेच काम करतो. It's an expression of love. आणि ती प्रीतीची एक अभिव्यक्ती आहे. Amen. Amen. So that's important. Okay. Now, even to develop this faith, आणि हे विश्वास वाढवण्यासाठी देखील develop this love, आणि ही प्रीती there are some वाढवण्यासाठी things you need to do. आणि काय गोष्टी आहेत जे तुम्ही केले पाहिजे. Maintain a close relationship with God. आणि देवाबरोबर एक जवळचा नातेसंबंध तुम्ही बनवून ठेवा. Fellowship with Him. आणि त्याच्याबरोबर सहभागिता ठेवा. Read the Bible. वचन वाचा, Pray. प्रार्थना करा. Do all these things. आणि हे सर्व गोष्टी तुम्ही करा. Because you are touching God, you are touching love. कारण जर तुम्ही देवाला स्पर्श करत आहे, मग ह्याचा अर्थ आहे की तुम्ही प्रीतीला स्पर्श करत आहात. God is love. देव प्रीती आहे. Amen. आमेन. The more you do these spiritual things, आणि जितकं अधिक तुम्ही ही आत्मिक गोष्टी करत आहात, you are touching love. तुम्ही प्रीतीला स्पर्श करत आहात. And you'll see your love starts to respond.
आणि मग तुम्ही बघणार की तुमची जी प्रीती आहे प्रतिसाद द्यायला सुरू करता. you can increase your faith further आणि तुम्ही तुमचा जी विश्वास आहे पुढे वाढवू शकता just by meditating on how much God loves you. फक्त ह्या गोष्टीवर मनन करून की देव किती तुमच्यावर प्रीती करत आहे. You know, we love to say, God, I love you, आपल्याला हे बोलायला खूप आवडत आहे की देव मी तुझ्यावर प्रीती करतो. without first acknowledging, आणि हे मान्य न करून without first knowing, आणि न जाणून without first having a revelation of God's love for us, आणि देवाचे प्रीतीच्या प्रकटीकरण न असून or receiving God's love for us. किंवा देवाच्या प्रीतीचा स्वीकार न करून We keep on saying, Lord, I love you. आपण सतत बोलत बसतो की देव मी तुझ्यावर प्रीती करतो. Instead, meditate on God's love for you. आणि ह्याच्याऐवजी तुम्ही मनन करा की देव तुमच्यावर प्रीती करत आहे. Remember, when you लक्षात ठेवा. think of God's love for you, जेव्हा तुम्ही विचार करत आहे देवाच्या प्रीती जो तुमच्यासाठी आहे it's not based on any performance. आणि हे कुठल्याही कृतीवर आधारित नाही. How much does He love you? मग तो किती तुमच्यावर प्रीती करत आहे. The Bible says, शास्त्र म्हणत आहे He actually loves us as much as He loves Jesus. आणि शास्त्र म्हणत आहे जितकं देव येशूवर प्रीती करत आहे तितकंच देव आपल्यावर प्रीती करत आहे. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा He loves you as much as He loves Jesus. की देव जितका येशूवर प्रीती करत आहे तितकंच देव तुमच्यावर प्रीती करत आहे. That means त्याचा अर्थ आहे His love is not based on your deserving. की त्याची जी प्रीती आहे तुमच्या योग्यतावर आधारित नाही. Where is Jesus? आणि येशू कुठे आहे. He always pleased God. आणि तो नेहमी देवाला प्रसन्न केला. But we never pleased God. पण आम्ही देवाला कधीच प्रसन्न केलं नाही. But in the matter of love, पण प्रीतीच्या बाबतीत God loves you in the same way. आणि देव तसंच तुमच्यावर प्रीती करतो. That means it is not tied to any performance. त्याच्या अर्थ आहे की तुमच्या कृतीवर देवाच्या प्रीती बांधलेली नाही. Amen. आमेन. That's why I like about righteousness, म्हणून मला नीतिमत्वाविषयी खूप which आवड I'll आहे teach you. जे मी तुम्हाला शिकवण देणार आहे. Righteousness never changes. नीतिमत्वता कधीच बदलत नाही. Never changes. कधीच बदलत नाही. Other things can change, but righteousness never changes. इतर गोष्टी बदलू शकतो पण नीतिमत्वता कधी बदलू शकत When you know नाही. this, जेव्हा तुम्हाला हे समजतो you will reign in life. तुम्ही जीवनात राज्य करणार. You know, many times Holy Spirit led me to teach about righteousness. आणि खूप वेळेस पवित्र आत्माने मला हे केले की तुम्ही नीतिमत्वाविषयी शिकवण द्या. And I'll teach you. आणि मी तुम्हाला शिकवणार आहे. You know, one thing about righteousness is it will remain the same. आणि एक गोष्ट नीतिमत्वाविषयी अशी आहे की नीतिमत्वता सारखाच राहणार. You become old, तुम्ही म्हातारे होणार it will remain the same. Whether you like तरी it or तुम्ही not. ती सारखाच राहणार. तुम्हाला आवडणार किंवा नाही. There's one thing good आणि- about righteousness. आणि नीतिमत्वाविषयी एक गोष्टी चांगली आहे. Now, this is what Jesus tells us आणि असंच येशू आपल्याला बोलत आहे. when he's talking to God in John 17, आणि देवाविषयी जेव्हा तो बोलत आहे योहान 17 मध्ये 22-23. आणि 22 आणि 23 मध्ये. Look at what he says. आणि बघा You can read it. आणि तुम्ही ते घरी वाचू शकत आहात. And the glory which thou gave me, I gave them, आणि जे गौरव तुम्ही मला दिले ते मी त्यांना दिले आहे that they may be one, की ते एक असणार even as we are one. जसं आम्ही एक आहे. I in them, मी त्यांच्यामध्ये thou in me, आणि तुम्ही माझ्यामध्ये, that they may be made perfect in one, जेणेकरून ते प्रीतीमध्ये परिपूर्ण केले जाणार. and that the world may know आणि जेणेकरून जगालाच कळेल that thou hast sent me, की तुम्ही मला पाठवले आहे and hast loved them आणि मी त्यांच्यावर प्रीती केला आहे as thou lovest me. जसं तुम्ही माझ्यावर प्रीती Look at करत this. आहे. He loved us आणि त्यांनी आमच्यावर प्रीती केले as same as Jesus. आणि जसंच येशूवर प्रीती केले आहे. The same way God loves you. आणि तसंच प्रकारे देव आपल्यावर देखील प्रीती करत That आहे. should make you to rejoice. आणि ही गोष्टी तुम्हाला आनंदित केले पाहिजे. That, you should think. आणि तुम्ही विचार केला पाहिजे. I thought Jesus को प्रभु ज्यादा प्रीति करते मेरे से, क्योंकि वो अच्छा जीवन बिताया. मैंने ऐसा कुछ काम नहीं किया, तो प्रभु का प्रीति मेरे लिए कम रहेगा. But नहीं. पण नाही. He loves you as much as He loves. आणि जितकं देव ईश्वर प्रीती करत आहे तितकंच देव तुमच्यावर प्रीती करत आहे. And will it become less आणि ती प्रीती कमी होणार का or more? किंवा अधिक होणार No. नाही. It will remain the same. ती प्रीती सारखंच राहणार. Amen. आमेन. This should make you to rejoice. आणि हे गोष्टी तुम्हाला आनंदित केले पाहिजे. Because once you have this revelation of God's love for you, you're going to reciprocate the same way
to others. आणि एकदा तुम्हाला हे प्रकटीकरण प्राप्त झाले की देव तुमच्यावर प्रीती करत आहे, तसंच तुम्ही इतरांबरोबर सहकार्य करणार If किंवा God प्रतिसाद loves करणार. me, जर देव माझ्यावर though प्रीती I'm not करत, deserving, जरी मी लायक नाही, how can I wait for someone to be deserving then to love him? आणि मग मी कसं वाट पाहू की कोणी लायक झालं पाहिजे आणि मगच मी त्याच्यावर प्रीती केला पाहिजे? Isn't it? होय ना? Receive this love for you, let it flow through you to others and start loving others as God loves you. आणि हे प्रीती तुम्ही स्वीकार करा आणि जसं देव तुमच्यावर प्रीती करत आहे तसं तुम्ही इतरांवर प्रीती करा आणि त्यांच्या प्रीती देखील तुम्ही स्वीकार करा. The reason we don't love others because we believe God doesn't love us. आणि एक कारण आहे की आपण इतरांवर प्रीती करत नाही कारण आम्ही विश्वास करत आहे की देव आमच्यावर प्रीती करत नाही म्हणून. So when you're feeling down, जेव्हा तुम्हाला खाली वाटत आहे, just remember आणि फक्त लक्षात ठेवा how much you're loved. आणि किती तुमच्यावर प्रीती केले आहे. And all the cares, the worries will leave you. आणि सर्व तुमची जी चिंता आहे, फिकर आहे, तुम्हाला सोडून जाणार. So allow not only for His love to flow in you, but even through you to others. फक्त त्याच्या प्रीतीला तुमच्यातून व्हायची परवानगी देऊ नका, पण तुमच्याद्वारे इतरांवर देखील प्रीती वाहू द्या. You know, the majority of the churches are teaching that God's love for us is conditional. आणि खूप जे मंडळी आहे आपल्याला असं शिकवण देत आहे की देवाची जी प्रीती आमच्यासाठी आहे ती एका अटीवर आहे. And these kind of messages make you feel that you have to pay God, pay Him back for saving me, for healing me, for telling. They'll say, go and win souls. Go means is as if telling you, तुमको salvation दिया, अभी तुम क्या वापस दे रहा है प्रभु के लिए? कुछ नहीं. They make us believe that we have to pay back for what God has given us. आणि ते आम्हाला असं विश्वास करायला लावत आहे की जे देवाने आम्हाला दिले आहे त्याची आम्ही परतफेड केले पाहिजे, लोकांच्या तारण करून लोकांना इथे घेऊन येऊन. So, you know, some of the good works people are doing is not based on the right revelation. म्हणून जे चांगलं काम लोक करत आहे ते योग्य प्रकटीकरणाच्या आधारावर नाही. It is as if you have to pay back for what God has given you. आणि असं आहे की जे देवाने आम्हाला दिले आहे त्याची आम्ही परतफेड केले पाहिजे देवाकडे. You must never come under that obligation and work for the Lord. आणि तुम्ही कधीच कर्तव्याखाली येऊन प्रभूसाठी काम नाही केले पाहिजे. प्रभु ने तुमको उद्धार दिया, तुम्हारा ये तुम भी उद्धार देने का, दूसरे को बोलने का. See, that kind of obligation is wrong. आणि असं प्रकारचं बंधन चुकीचं आहे You have to pay back what God has done for you. की जे देवाने आमच्यासाठी केले आहे त्याची आम्ही परतफेड केले पाहिजे असं God नाही. did not save you so that you will pay back later on installments. No. आणि देवाने तुमच्या तारण असासाठी केले नाही की नंतर तुम्ही थोड्या थोड्या टप्प्याने देवाची फेड केले पाहिजे म्हणून. थोड़ा थोड़ा अच्छा काम करिए, थोड़ा ये करके ऑफरिंग देके, ये सेव करके. No, 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 no. See, these kind of wrong messages are given in the churches. आणि अशा प्रकारचा चुकीचा संदेश मंडळीमध्ये आज दिले गेले आहे. They are misrepresenting God's love. आणि ते देवाच्या प्रीतीच्या चुकीच्या प्रदर्शन करत And आहे. that's one of the reasons आणि हीच एक कारण आहे that Christians are so judgmental about others. की जे ख्रिस्ती आहे इतरांविषयी खूप न्याय निवाडा करत आहे. They are harsh towards others. ते इतरांविरुद्ध कठोर आहे. Because once we get these kind of messages, कारण एकदा तुम्हाला अशा प्रकारचे संदेश मिळाले consciously or not, आणि जाणून किंवा न जाणून we tend to treat people the same way we believe God is treating us. आणि आपण लोकांशी असंच व्यवहार करत आहे जसं आपल्याला वाटत आहे की देवाने आपल्या बरोबर जसं व्यवहार केले आहे तसं. If you know and believe that God is treating you, आणि जर तुम्ही असं विश्वास करत आहे की देव तुमच्या बरोबर Good व्यवहार way. करत आहे though you don't deserve it, you will do the same for others. आणि तुम्ही लायकीच्या नाही तरी तुम्ही तसंच प्रकारे इतरांसाठी करत आहे. Yesterday, Kenneth gave this message on Romans 5:8. आणि काल केनेथने रोमन्स 5:8 God- वर संदेश दिला Comments or God shows His love की देव त्याच्या प्रीती प्रकट करतो that while we are yet sinners, की जेव्हा आम्ही पापी होते, see, when we were very bad, जेव्हा आम्ही खूप वाईट होते, we were sinners, आम्ही पापी होते, we were evil, we didn't do anything good. आम्ही काही चांगलं केले नाही. Christ died for us. ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. His death on the cross is a demonstration of God's love for us, though we don't deserve. आणि त्याच्या क्रुसावर जो मरण आहे देवाच्या प्रीतीचा प्रयोग निर्देशन आहे, जरी आम्ही लायक नव्हते तरीही. So this speaking about God's love, आणि ही देवाची प्रीतीविषयी बोलत आहे.
Speaking of unconditional love, ती बिना अटीच्या प्रीतीविषयी सांगत आहे. God's love has never been or never will be conditional. आणि देवाच्या प्रीती कधीच अटीवर आहे किंवा नसणार असं कधीच पहला भी नाही. नहीं था, आज भी नहीं है, कल भी नहीं होगा. Amen. He loved you आणि त्यांनी तुमच्यावर प्रीती केली at our worst, जेव्हा आम्ही खूपच वाईट किंवा दुष्ट होते तेव्हा, and He saved us by His grace. आणि त्याच्या कृपेने त्यांनी आमच्या तारण केलं आहे. He loved us when we were worst, जेव्हा आम्ही फार दुष्ट होते तेव्हा देवाने आमच्यावर प्रीती and केली. He saved us not by our works, good works, but by His grace. आणि आपल्या चांगल्या कामाने त्यांनी आमच्या तारण केले नाही, पण फक्त त्याच्या कृपेने त्यांनी आमच्या तारण केलं आहे. Nothing of us. आपला काय नाही, His love, त्याची प्रीती, His grace त्याची कृपा gave us salvation. आपल्याला तारण दिले. Amen. आमेन. What a blessing. किती महान आशीर्वाद. Before I close, आणि समाप्त करण्याच्या we पूर्वी start by grace, we continue by grace, आम्ही we end by कृपेने grace. सुरू करतो, आम्ही कृपेने चालू राहतो आणि अंत आपल्या कृपेनेच होतो. You know, some people teach that from the time we were sinners, आणि काही लोक आम्हाला शिकवण देत आहेत की ज्या वेळेपासून आम्ही पापी होते, when we were in sin, जेव्हा आम्ही पापात होते, we didn't do anything good. आम्ही काही चांगलं केले नाही, And it was purely His grace that saved us. आणि ही अगदी त्याची शुद्ध कृपा होती ज्याच्यामुळे आमच्या तारण झाले. God did not see our history, past आणि history. देवाने आमच्या भूतकाळच्या इतिहास काय पाहिले नाही. He just forgave us. देवाने फक्त आम्हाला क्षमा केले. We did nothing. आम्ही काय केले नाही. God didn't tell us to do anything. देवाने आम्हाला काय करायला सांगितले He नाही. just freely forgave us. देवाने आम्हाला मोफत क्षमा केले. Amen. आमेन. Now, see, from here, we आता were in the world, we were in sin, आम्ही जगात होते, पापात होते, walking in sin, पापात चालत होते, living in sin, पापात जगत होते. and then a time came, we believed in Jesus and God forgave us. आणि अशी वेळ आली जेव्हा आम्ही येशूवर विश्वास केला आणि देवाने आम्हाला क्षमा केले. Records भी check नहीं किया. क्या क्या record दिखाओ तुम्हारा past का. आमच्या काय हिशोब देवाने पाहिले नाही. Forgive कर दिया. आणि क्षमा केले. He cancelled it. आणि त्यांनी ते रद्द केले. He forgot everything. आणि ते सर्व काही भूतकाळची गोष्टी विसरून Purely His love and grace. आणि पूर्णपणे त्याची प्रीती व कृपा होती. This is the line. आणि ही रेषा. Now we become His child. आता आम्ही त्याच्या लेकरू झाले आहे. Amen. आमेन. But now, some people tell you, अभी grace खत्म. Religion starts. आणि काही लोक म्हणत आहे कृपा आता समाप्त झाली, धर्म सुरू झाली. अभी इधर से religion शुरू हो जाता है. आता इथपासून धर्म सुरू झाली. हाँ, religion means ये करो तो प्रभु लव करेगा, ये करो तो प्रभु आशीर्वाद देगा. इसके पहले तो कुछ बोला नहीं तुमको, ये मत करो, कुछ नहीं बोला. क्षमा कर दिया प्रभु ने, मगर प्रभु के बच्चे हो गए. Religion took over. जेव्हा आम्ही प्रभूचे लेकरे झाले, धर्माने आपल्यावर ताबा केला. Now religion demands. आता धर्म मागणी करतो. You cannot get free love. आता तुम्हाला मोफत Free प्रीती blessing. मिळू शकत नाही, मोफत आशीर्वाद मिळू शकत नाही. Now you must work, you must pray, you must read the Bible, you must go to church, you must tithe, do this, otherwise no blessing. आता तुम्ही मंडलीत गेले पाहिजे, वचन वाचले पाहिजे, प्रार्थना केले पाहिजे, दशमांश दिले पाहिजे, नाहीतर तुम्हाला काय आशीर्वाद नाही. I thought प्रभु का बच्चा हो गया तो और इजी होएगा. नहीं, प्रभु का बच्चा हो गया और डिफिकल्ट हो गया अभी तुम्हारा. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे This is बघा. a wrong message. हा चुकीचा संदेश जब आहे. प्रभु का बच्चे नहीं था, जब इजीली हमको सब क्षमा कर दिया, और प्रभु का बच्चा होने के बाद अभी डिफिकल्ट हो गया अभी से तुम्हारा क्षमा. क्यों? उल्टा इजी होना चाहिए. I become His child. मी त्याच्या लेकरू झालो आहे. When you could forgive me when I was evil, आणि जेव्हा मी दुष्ट होता तेव्हा त्यांनी मला क्षमा केले. I did no works. मी काय काम केला नाही. You blessed me. तुम्ही मला You आशीर्वाद forgave me. मला क्षमा केली. Now I'm your child. आता मी तुझा लेकरू आहे I deserve better treatment. आणि मला उत्तम व्यवहार पाहिजे आता. Amen. आमेन. But religion comes. पण धर्म येतो मध्ये. And man-made religion is always, you do, then God will do. आणि मनुष्याने बनवलेला धर्म नेहमी असा आहे की आता तुम्ही करा मग देव करणार. You don't do, God will not do. जर तुम्ही केले नाही मग देव करणार नाही. But जब भी मैं अनबिलीवर था, जब भी मैं तुम मत करो, प्रभु ही सब करेगा. हाँ? बच्चा होने के बाद
प्रभु का बच्चा होने के बाद तुम करो तो प्रभु करेगा। अरे जब ये प्रभु का बच्चा नहीं था तो भी अच्छा था, सब प्रभु ही किया, उसने क्षमा किया, उसने ही प्रीति किया, मैं कुछ भी नहीं किया। Look at this. तुम्ही ह्या गोष्टीकडे बघा. These kind of wrong messages अशा प्रकारच्या चुकीचा संदेश is putting believers in spiritual prison. आणि ही गोष्टी विश्वासू लोकांना आत्मिक तुरुंगात घालत आहे. And that's the reason they are not benefiting आणि from हेच the कारण event of आहे the cross and the resurrection. आणि हेच कारण आहे की जे विश्वासू लोकांना क्रूसापासून पुरल्यापासून पुनरुत्थानापासून काय प्राप्त होत नाही. We'll continue next week. आपण पुढच्या आठवड्यात चालू ठेवूया. Praise the Lord. So Jesus loves you. येशू तुमच्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. Hallelujah.